हॅलो एव्हरीवन, माय नेम इज वैष्णवी पाटील. मी आळंदीवरून येते मला ॲक्चुअली लहानपणीपासूनच असं ड्रीम होतं, की मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे. ॲक्चुअली ह्याच्यात माझी आत्या आयडिया दिली होती, की फॅशन डिझायनिंग कर असं. तर माझा पार्लरचा पण कोर्स झाला आहे. पूर्ण मेकअप आर्टिस्टचा पूर्ण कोर्स झाला आहे माझा. आणि नंतर जेव्हा आफ्टर 12th मी घरी बोलले, की मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे. तर पप्पांचं असं होतं, की "नको काहीतरी वेगळं कर. दुसरं पण तू करू शकते बिकॉज." तर मला काहीतरी करून त्याने ॲग्री करायचंच होतं. नंतर मी असं घरी बसलं तर मी मॅडमचा पॉडकास्ट बघितला. तिकडं असं मॅडमने खूप असं अंडरस्टँडिंग, खूप फिलिंग असं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये. तर ते बघून असं वाटलं, की एकदा मी पप्पाला बोलले, "एकदा तुम्ही चला मॅडमसोबत बोलणं आणि तुम्हाला नाही आवडलं तर मी चेंज करते." तर जेव्हा पप्पा आले, पप्पा-मम्मी आले आणि सगळे बोलल्या मॅमसोबत. तर तेव्हा पप्पा लगेच बोलले, की "हो, तुला करायचं तर कर. काही प्रॉब्लेम नाही." कारण मॅडमचं बोलण्यावर खूप कॉन्फिडन्स होता ॲक्चुअली. अँड खूप स्वीटली बोलत होते ते. आणि असंच मला आणि आता येऊन मला इथे ॲडमिशन घेऊन 8 मंथ झाले. तर 8 मंथ्समध्ये माझा एक फॅशन शो झाला आता लगेच. तर ते फॅशन शोमध्ये मी खूप खूप नर्व्हस होते ॲक्चुअली आणि माझा काहीच मला येत नव्हता स्टार्टिंग, की स्टिचिंग कसं करायचं, स्केचिंग काहीच नाही येत. तर मी जेव्हा इथं आफ्टर शो झाला तेव्हा मी खूप नर्व्हस होते, की कसं होणार, माझा ड्रेस कसा होणार? सगळं मी फॅब्रिक-बिब्रिक आणलं. ते तरी पण मॅडमला ऑलमोस्ट मी 10 वेळा विचारलं असेल, की "मॅम काय करू? करू की नाही?" पण मॅडमनी बोलले, "हो कर." आणि मॅडम कंटिन्युअसली असं कंटिन्युअसली जेव्हा पण आम्ही मॅडमसोबत जातो, मॅडम फुल पॉझिटिव्ह थिंग्स असतात, की "हां, तू कर, हो, काही नाही होणार." तर मी जेव्हा करायला तर पण मी पूर्ण शो दिवशी पण खूप नर्व्हस होते, की माझं स्टेजवर कसं दिसणार, होणार की नाही. पण तिकडे तो खूप ऑसम माझा ड्रेस दिसत होता. सगळ्याचंच खूप भारी दिसत होतं. तर मला ते आवडलं आणि पुढे जाऊन मला करायचं तर मला परफेक्ट तर मी असं सांगू शकत नाही. पण मी असं खूप कॉन्फिडन्स मॅडमसारखं असं करायचंय काहीतरी आणि करून दाखवणारच आहे. अँड थँक यू सो मच.